महान क्षेत्र, ज्या क्षेत्रावर त्रिभुवनाचे पालक, त्रिभुवनाचे आराध्य, त्राते दाते संहार करते श्री दत्त महाराज ज्या ठिकाणी अखंड वास करतात ते महान क्षेत्र म्हणजे दत्तप्रभूंचं गिरनार. लक्षात घ्या, अनेक संतांच्या पदस्पर्शानं, अनेक महात्म्यांच्या, सिद्धोगांच्या, पुण्यात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली ती भूमी आहे. ज्या ठिकाणी त्रिभुवनाचे पालक अखंड निवास करतात त्या ठिकाणी स्वर्गाची अनुभूती होते. थकलेल्या पावलांनी, दमलेल्या श्वासांनी जेव्हा आपण त्या 10,000 पायऱ्या चढून वर जातो आणि आपली नजर त्या दत्त प्रभूंच्या चरण कमलांवर पडते, तेव्हा आपल्याला साक्षात दत्ताविष्कार होतो, स्वर्गाची अनुभूती होते. आता ह्याच्या पलीकडे मला काही अपेक्षा नाही, आता ह्याच्या पलीकडे मला काय बघायचं नाही. अनेक संतांनी, अनेक महंतांनी त्या गिरनारच्या पायऱ्या चढल्या हो. प्रत्येक वेगवेगळ्या रूपानं, लहानग्याच्या, सहानग्याच्या, मोठ्याच्या, थोरा मोठ्याच्या, प्रत्येक रूपानं, अक्षरशः प्राणीमात्रांच्या रूपानं सुद्धा आपल्याला दत्त महाराज गिरनार चढत असताना अनुभूती देतात. ही अनुभूती अनुभवा.